Welcome to session 9. We have seen double angle formulae, problems on this, ट्रिपल अँगल फॉर्म्युले. त्याच्यावरचा एक प्रॉब्लेम आहे आपल्या बुकमध्ये, तोही सॉल्व आहे, तोही आपण घेतला. नाव टर्न टुवर्ड्स हाफ अँगल फॉर्म्युले. हाफ अँगल फॉर्म्युले, हाफ मीन्स याच्यातच काय करायचं, 2 थीटा ऐवजी काय पुट करायचं, थीटा किंवा ए पुट करा. म्हणजेच थीटाची किंमत काय होईल, a/2. नवीन फॉर्म्युले नाही आणि एक एक फॉर्म्युला घ्यायचा. पहिला कोणता, साइन 2 थीटा इक्वल टू 2 टाइम साइन थीटा कॉस थीटा और 2 टाइम टॅन थीटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा. जर आपण ह्या किमती टाकल्या तर हाफ अँगल फॉर्म्युला काय तयार होईल बघा. जिथं जिथं साइन 2 थीटा आहे तिथं ए टाका, इक्वल टू 2 टाइम साइन थीटा ऐवजी काय टाकायचा, a/2 इंटू कॉस ए. याच्या निम्मा अँगल इकडे होतो, तोच पार्ट इकडे इक्वल टू 2 टाइम टॅन a/2 अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर a/2. हा तुमचा पहिला फॉर्म्युला. आल्सो कॉस 2 थीटा चे फॉर्म्युले कोणते आहे, कॉस स्क्वेअर थीटा मायनस साइन स्क्वेअर थीटा. याच्याऐवजी 1 मायनस साइन स्क्वेअर टाकला तर 2 कॉस स्क्वेअर थीटा. याच्याऐवजी 1 मायनस साइन स्क्वेअर टाकला तर 1 मायनस 2 साइन स्क्वेअर. आणि 1 ने डिव्हाइड करून कॉस स्क्वेअर प्लस साइन स्क्वेअर करायचा आणि डिव्हाइड बाय कॉस स्क्वेअर करा. तुम्हाला हा मिळेल 1 मायनस टॅन स्क्वेअर अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर. मग हाही हाफमध्ये कसा कन्वर्ट करायचा, याचाही हाफमध्ये तयार होईल कॉस ए इक्वल टू अँगल निम्मा होतो फक्त कॉस स्क्वेअर a/2 मायनस साइन स्क्वेअर a/2. सिमिलरली हा करायचा असेल तर 2 कॉस स्क्वेअर a/2 मायनस 1 और 1 मायनस 2 साइन स्क्वेअर a/2 और 1 मायनस टॅन स्क्वेअर a/2 अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर a/2. हाफ अँगल फॉर्म्युला, नवीन काहीच नाही. हा तुमचा दुसरा फॉर्म्युला. याच्यात आणखी एक फॉर्म्युला होता 1 प्लस कॉस 2a ऐवजी a इक्वल टू 2 कॉस स्क्वेअर ए आणि 1 मायनस कॉस 2a म्हणजे 1 मायनस कॉस ए इक्वल टू 2 साइन स्क्वेअर ए. फॉर्म्युले तेच, फक्त हाफमध्ये कन्वर्ट करायचे. आणि तिसरा फॉर्म्युला टॅन 2 थीटा इक्वल टू 2 टॅन थीटा अपॉन 1 मायनस टॅन स्क्वेअर थीटा. इट बिकम्स, याचंही रूपांतर होईल टॅन ए इक्वल टू त्याच्या निम्मा अँगल 2a बरोबर 2 थीटा बरोबर ए म्हणजे थीटा बरोबर a/2 अपॉन 1 मायनस टॅन स्क्वेअर a/2 आणि हेन्स ती फॉर्म्युले. नवीन काहीच नाही. डबल अँगलच म्हणजे हाफ अँगल लक्षात ठेवायची गरज नाही. फक्त डबल अँगलचेच फॉर्म्युले, फक्त अँगल निम्मा करायचा म्हणजे पुन्हा तेच फॉर्म्युले चालतील. मग नवीन कोण राहिले फक्त आता 3 थीटा, 2 थीटा आणि 3 थीटा. बाकीचे फॉर्म्युले जुनीच आहेत. ओके, नाव टर्न टुवर्ड्स प्रॉब्लेम्स ऑन दीज फॉर्म्युले. आणि मग आता बघूया याच्यावरचे प्रॉब्लेम्स. एकदम सिंपल पार्ट आहे. सी, प्रूव्ह दॅट कॉस एक्स मायनस कॉस वाय ब्रॅकेट स्क्वेअर प्लस साइन एक्स मायनस साइन वाय ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू 4 साइन स्क्वेअर एक्स मायनस वाय अपॉन 2. लेट अस चेक वेदर वी गॉट RHS ऑर नॉट. कारण प्रॉब्लेमसुद्धा प्रिंटिंग मिस्टेक असू शकते. कन्सिडर लेफ्ट हँड साईड. कॉस एक्स मायनस कॉस वाय ब्रॅकेट स्क्वेअर साइन एक्स मायनस साइन वाय ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, आय नो स्क्वेअर हाऊ, विच इज इक्वल टू कॉस स्क्वेअर एक्स मायनस 2 टाइम कॉस एक्स कॉस वाय प्लस cos square y. Is it okay? Plus square of this sin square x
-2 टाइम sin x sin y plus sin square y. Am I correct? Which is equal to cos square plus sin square, cos square x plus sin square x, सेम अँगल. दोघांची मिडल टर्मला -2 कॉमन आहे. cos x cos y प्लस sin x sin y प्लस cos square y plus sin square y. By using identity, cos square plus sin square 1 minus 2 cos a cos b plus sin a sin b cos of a minus b. याच्यासाठी हा फॉर्म्युला आहे. प्लस अगेन cos square theta plus sin square theta 1 टाकल्या किमती 1 plus 1 2 minus 2 cos of x minus y. 2 कॉमन घ्या इंटू ब्रॅकेट 1 minus cos of x minus y. बघा 1 minus cos काय फॉर्म्युला 1 minus cos theta equal to 2 sin square याच्या निम्मा अँगल हाफ अँगल फॉर्म्युला 1 minus cos a equal to 2 sin square a upon 2. मग 2 इंटू 2 साइन स्क्वेअर अँगल काय आहे a अपॉन 2 अँड दॅट इज इक्वल टू 2 इंटू 2 4 साइन स्क्वेअर a अपॉन 2 आणि विच इज इक्वल टू राईट हँड साइड. आणि असा हा तुमचा प्रॉब्लेम संपला आन्सर. बघा बरं काय टिपिकल आहे का, फक्त फॉर्म्युला. ओके बघा नेक्स्ट प्रॉब्लेम. प्रूव्ह दॅट cos x अपॉन 1 प्लस sin x इक्वल टू cot x बाय 2 मायनस 1 अपॉन cot x बाय 2 प्लस 1. कन्सिडर LHS. लेफ्ट हँड साइड cos x अपॉन 1 प्लस sin x cos. आता हाफ अँगल फॉर्म्युला. मग कॉस डबल अँगलचा फॉर्म्युला पहिला कोणता आहे cos स्क्वेअर मायनस साइन स्क्वेअर म्हणजेच cos स्क्वेअर आणि अँगल याच्या निम्मा मायनस साइन स्क्वेअर x अपॉन 2. आता राहिला डिनॉमिनेटरचा प्रश्न. 1 साठी फॉर्म्युला फक्त आयडेंटिटी आहे पण या हाफ अँगल आहे म्हणून मग याला पण हाफ अँगलचीच आयडेंटिटी वापरा. कोणती cos स्क्वेअर x बाय 2 प्लस साइन स्क्वेअर x बाय 2 प्लस यालाही हाफ अँगल फॉर्म्युला 2 टाइम साइन x अपॉन 2 cos x अपॉन 2. एम आय करेक्ट. काय केलं माहिती आहे ना मी हाफ अँगल फॉर्म्युला वापरला. बघा पुन्हा ही 1 ची किंमत आहे आणि ही साइन x ची किंमत आहे बाय हाफ अँगल फॉर्म्युली. okay and that is equal to a square minus b square cos of x by 2 minus sin of x by 2 into cos of x upon 2 plus sin of x upon 2 a square minus b square a minus b a plus b upon cos of x upon 2 plus sin of x upon 2 ब्रॅकेट स्क्वेअर का a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर प्लस 2ab. एक फॅक्टर काय होईल कट होईल. काय शिल्लक राहील बघा cos of x बाय 2 मायनस साइन ऑफ x बाय 2 अपॉन स्क्वेअर मधला एक गेला एक शिल्लक राहिला. आपल्याला कशात रूपांतर पाहिजे कॉट. कॉट म्हणजे कॉस अपॉन साइन. मग काय करावं लागेल माहिती आहे ना डिवाइड बाय साइन ऑफ एक्स अपॉन 2 टू ईच टर्म. मग कॉस एक्स अपॉन 2 साइन एक्स अपॉन 2 कॉट एक्स अपॉन 2 साइन अपॉन साइन
1 कॉस अपॉन साइन कॉट आणि साइन अपॉन साइन 1 आणि हीच आहे तुमची राईट हँड साईड आणि हॅन्स दी ॲन्सर. आणि असा हा तुमचा प्रॉब्लेम. बघा बरं काही टिपिकल आहे का. बघा वन मोर प्रॉब्लेम. cos 7 degree into cos 14 degree into cos 28 degree into cos 56 degree equal to sine of 68 degree upon 16 times cos of 83 degree. ओके, लेट अस स्टार्ट लेफ्ट हँड साईड. मग याची घ्या लेफ्ट हँड साईड, ही तुमची लेफ्ट हँड साईड. ओके, आता कुठलाच फॉर्म्युला नाही, कॉस ए कॉस बी प्लस मायनस कुठलंच साईन नाही. मग काय करायचं माहिती आहे, याला मी फॉर्म्युला ॲडजस्ट करतो, मल्टिपल अँड डिवाइड बाय 2 टाइम साइन 7 डिग्री. ह्या प्रॉब्लेमला काय केलं, 2 टाइम साइन 7ने मल्टिपल आणि डिवाइड केलं. बाकीचा पार्ट ॲज इट इज का ड्यू फॉर फॉर्म्युला इंटू कॉस 56 डिग्री. काय केलं, मल्टिप्लाय अँड divide by 2 time sine 7 degree. Now we got formula. याच्यासाठी फॉर्म्युला आहे बघा, 2 टाइम साइन थीटा कॉस थीटा विच इज इक्वल टू साइन 2 थीटा 70च्या दुप्पट 14 इंटू कॉस 14 इंटू कॉस 28 इंटू कॉस 56 अपॉन 2 टाइम साइन 7 डिग्री. कोणता फॉर्म्युला वापरला, 2 टाइम साइन थीटा कॉस थीटा इक्वल टू साइन 2 थीटा. आता पुन्हाही तोच अँगल आहे साइन थीटा कॉस थीटा, पण कशाची कमी आहे, 2ची. मग 2ने मल्टिपल करा आणि 2ने डिवाइड पण करा. पुन्हा सेम अँगल कलेक्ट करा. आता 2ने मल्टिपल केल्यावर इथं काय होईल, 4 टाइम साइन 17. काय केलं, मल्टिप्लाय अँड डिवाइड बाय 2. अगेन 2 टाइम साइन थीटा कॉस थीटा इक्वल टू साइन 2 थीटा इंटू कॉस 28 इंटू cos 56 upon 4 टाइम साइन 7 डिग्री. अगेन सेम प्रोसेस, मल्टिप्लाय अँड डिवाइड बाय 2. पुन्हा 2ने मल्टिपल आणि डिवाइड करा. साइन 28 इंटू कॉस 28 2 टाइम इंटू कॉस 56 पुन्हा मल्टिपल आणि डिवाइड केल्यावर इथं आता 4 2 काय होईल, 8 टाइम 7 साइन 7 डिग्री ॲज इट इज. काय केला, पुन्हा मल्टिप्लाय अँड डिवाइड बाय 2 आणि पुन्हा तोच फॉर्म्युला, 2 टाइम साइन थीटा कॉस थीटा इक्वल टू साइन 28 टू 56 इंटू कॉस 56 अपॉन 8 टाइम साइन 7. ओके, अगेन मल्टिप्लाय अँड डिवाइड बाय 2. पुन्हा 2ने काय केला, मल्टिपल आणि डिवाइड केला. म्हणजे 8 2 काय होईल, 16 साइन 7. आणि लास्ट स्टेप, 2 टाइम साइन थीटा कॉस थीटा, पुन्हा तोच फॉर्म्युला आला म्हणजे साइन 2 थीटा. आता 56च्या दुप्पट किती, 6 2 12, आजच्याला 1 पाठ 2 10 आणि 11 112 डिग्री अपॉन 16 टाइम्स साइन 7 डिग्री विच इज इक्वल टू 112. 180 मधनं किती गेल्यावर 112 उरतील बघा बरं, 180 मायनस हाऊ मेनी, यस किती येतील, 180 मायनस 112 10 ओके 68 डिग्री अपॉन 16 टाइम्स साइन ऑफ, हा कुणाच्या जवळ आहे, 90 मायनस 83
एम आय करेक्ट? 10तून 3 गेले 7, 7 डिग्री. पण 180 मायनसला चेंज होत नाही. क्वाड्रंट कोणता आहे? सेकंड. सेकंडमध्ये साईन पॉझिटिव्ह आहे. आणि 68 90ला मात्र साईनचा कॉस होतो, कॉटचा साईन होतो. कॉस ऑफ 83 डिग्री असे हे 2 फॉर्म्युले वापरले. कोणते? साईन पाय मायनस थीटा इक्वल टू साईन थीटा अँड साईन ऑफ π/2 मायनस थीटा इक्वल टू कॉस थीटा. आणि हीच तुमची आहे राईट हँड साईड. एक चांगला प्रॉब्लेम बघा, चांगला बघा प्रॉब्लेम. वन मोर. प्रूव्ह दॅट 2 cos 4x + 1 अपॉन 2 cos x + 1 RHSला बघा, एक सिंगल आहे, एक डबल अँगल आहे. 4 अँगल आहे का? नाही. काय करायचं आहे? RHS बघा, लगेच तुमच्या लक्षात येईल. 2 cos 4x + 1 अपॉन 2 cos x + 1 म्हणजे आपल्याला 4x नको आहे. मग 4x कसा लिहिता येईल मला? cos 4x कॅन बी रिटर्न ॲज cos ऑफ 2 × 2x म्हणजे मी cos 2 थीटाचा फॉर्म्युला वापरू शकतो. मला ॲन्सर कॉटच्याच भाषेमध्ये पाहिजे. मग cos 2 थीटाच्या कॉटच्या भाषेतला फॉर्म्युला कोणता आहे माहिती आहे? 2 cos² थीटा - 1 हा फॉर्म्युला आहे. म्हणून काय करणार? विच इज इक्वल टू 2 × 2 cos² थीटा - 1 + 1 अपॉन 2 cos x + 1 विच इज इक्वल टू 4 2 2s 4 cos² 2x -2 + 1 -1 अपॉन 2 cos x + 1. एम आय करेक्ट? आता 1 हा 1 स्वतःचा स्क्वेअर, a² - b², कारण हा कुणाचा स्क्वेअर आहे? न्यूमरेटर 2 cos 2x चा स्क्वेअर आणि 1 हा कुणाचा स्क्वेअर आहे? इटसेल्फ अपॉन 2 cos x + 1. एम आय करेक्ट? इक्वल टू, ओके, त्याचे 2 फॅक्टर a² - b², a - b, a + b. a - b म्हणजे कोणता? 2 cos 2x - 1 2 cos 2x + 1 अपॉन 2 cos x + 1. एम आय करेक्ट? एक फॅक्टर आला. आता पुन्हा cos 2x फॉर्म्युला सिंगलमध्ये हा लागतो आहे. मग याच्यासाठी फॉर्म्युला काय आहे? पुन्हा तोच फॉर्म्युला कोणता? हा 2 टाइम 2 cos² थीटा म्हणजे x - 1. एम आय करेक्ट? 2 cos² थीटा -1 हा -1 आहे, तसाच हा पहिला ब्रॅकेट इंटू 2 cos 2x + 1 अपॉन 2 cos x + 1. एम आय करेक्ट? कोणता फॉर्म्युला वापरला? cos 2 थीटा इक्वल टू 2 cos² थीटा -1, कारण ॲन्सर कॉसच्या भाषेमध्ये. पुन्हा सिम्प्लिफिकेशन केलं. 4 cos² x -2 माझ्याकडनं काय झालं? a + b, a - b. माझ्याकडनं फॉर्म्युला चुकीचा वापर गेला. याच्यासाठी फॉर्म्युला वापरायला पाहिजे होता. ठीक आहे, ही प्लस घेऊ, ही मायनस घेऊ. ओके, 4 cos² x -2 + 1 -1 इंटू 2 cos 2x - 1. ही टर्म आपण तशीच ठेवली. सॉरी, फॉर्म्युला याच्यासाठी न वापरता आपण कुणासाठी वापरला? याच्यासाठी, कारण ही ॲन्सरमध्ये पाहिजे आहे. अपॉन 2 cos x + 1. पुन्हा याचे 2 फॅक्टर a² - b², 2 cos x - 1 2 cos x + 1 2 cos 2x - 1 upon 2 cos x + 1 and
रिमेनिंग इज युअर ॲन्सर. 2 cos x minus 1, 2 cos 2x minus 1 आणि हीच आहे तुमची राईट हँड साईड. आणि असा हा तुमचा प्रॉब्लेम. बघा बरं काय केलं पुन्हा. cos 4x फॉर्म्युला वापरला. 2 cos स्क्वेअर थिटा मायनस 1 अँगल निम्मा केला. आतमध्ये गुणला ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर ए मायनस बी ए प्लस बी. त्यातला मी फॉर्म्युला कुणासाठी वापरला. ह्या cos 2x साठी फॉर्म्युला वापरला. का ही टर्म RHSला आहे मग ती तशीच ठेवली. हिच्यासाठी फॉर्म्युला वापरला 2 cos स्क्वेअर याच्या निम्मा cos स्क्वेअर एक्स मायनस 1 प्लस 1. पुन्हा तोच फॉर्म्युला कोणता हा फॉर्म्युला आणि सिम्प्लिफाय केला. पुन्हा त्याचं सिम्प्लिफिकेशन केलं. पुन्हा ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर हा कोणाचा स्क्वेअर आहे 2 cos x स्क्वेअर मायनस 1चा स्क्वेअर. ए मायनस बी ए प्लस बी कॉमन फॅक्टर कट उरलेला तुमचा ॲन्सर. सोडून बघा नुसतं बघितलं तर कळणार नाही. एक एक स्टेप स्वतः करत चला म्हणजे तुमच्या लक्षात येईल काय केलं आहे ते तुम्हाला कळेल. ओके त्याच्याशिवाय हे प्रॉब्लेम बघायचे नाहीत. बघा again one more problem. Sin x into tan x by 2 plus 2 cos x equal to 2 upon 1 plus tan square x upon 2 हा 3.3 मधला शेवटचा प्रॉब्लेम आहे. त्या एक्झरसाइजमधला कसा सोडवायचा एक आयडिया देतो आहे. लेफ्ट हँड साईड अनेक प्रकारे सोडवता येतात. त्यापैकी एक साइन एक्स इंटू टॅन ऑफ एक्स अपॉन 2 प्लस 2 टाइम कॉस एक्स. ओके काहीच नाही करत आहे. मग आपण हाफ अँगल फॉर्म्युले वापरू. हाफ अँगल फॉर्म्युले जर वापरली तर काय माहिती आहे साईनचा कारण अँगल हाफ अँगल आहे. या दोघांचे हाफ अँगल फॉर्म्युले वापरावे लागतील. मग साईनचा हाफ अँगल फॉर्म्युले साइन ऑफ एक्स अपॉन 2 इंटू कॉस ऑफ एक्स अपॉन 2 हा साईनचा हाफ अँगल. डबल अँगलचाच फॉर्म्युला फक्त हाफमध्ये कन्वर्ट केला. इंटू टॅन. टॅन म्हणजे पुन्हा काही साइन एक्स अपॉन 2 अपॉन कॉस एक्स अपॉन 2 प्लस 2 आणि कॉसचा हाफ अँगल फॉर्म्युला कोणताही वापरा. कॉस स्क्वेअर एक्स बाय 2 मायनस साइन स्क्वेअर एक्स अपॉन 2. एम आय करेक्ट अप टिल एनी प्रॉब्लेम. ओके बघा काय काय कट होतं ते. हा कॉस गेला काय शिल्लक राहिला 2 साइन इंटू साइन साइन स्क्वेअर एक्स अपॉन 2 प्लस 2 कॉस स्क्वेअर एक्स अपॉन 2 मायनस 2 साइन स्क्वेअर एक्स अपॉन 2 अँड दॅट इज इक्वल टू काय शिल्लक राहिला 2 कॉस स्क्वेअर एक्स अपॉन 2 अपॉन 1. 1 ची किंमत दॅट इज इक्वल टू 2 कॉस स्क्वेअर एक्स अपॉन 2 अपॉन 1 म्हणजेच कोण हाफ अँगलच्या भाषेत कॉस स्क्वेअर प्लस साइन स्क्वेअर एक्स अपॉन 2. आणि काहीच करू नका याला फक्त काय करा डिव्हाइड करा. कशाने बाय कॉस स्क्वेअर एक्स अपॉन 2 कारण न्युमरेटरला फक्त 2 कॉस स्क्वेअर नको आहे मग केला डिवाइड. न्युमरेटरचा गेला कॉस स्क्वेअर अपॉन कॉस स्क्वेअर 1 आणि साइन स्क्वेअर अपॉन कॉस स्क्वेअर टॅन स्क्वेअर एक्स अपॉन 2 आणि हीच आहे तुमची राईट हँड साईड. आणि असा हा तुमचा प्रॉब्लेम. ओके अशाच प्रकारे तुम्हाला इतरही प्रॉब्लेम सोडवता येतील. प्रयत्न करा. नाही जमले तर मी आहेच. ओके वी स्टॉप हिअर.